नमस्कार, मायभूमी महाराष्ट्र चॅनलच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण रेसिपीमध्ये अगदी घरच्या घरीच नानकटाई कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे। हे घरचंच तूप आहे। इथे तुम्ही वनस्पती तूप किंवा बटरचाही वापर करू शकता। आणि पिठी साखर घेतलेली आहे। 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी मी तूप घेतलेलं आहे। आता हे चांगले फेटून घ्यायचे आहे। अगदी ह्याच्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहे। एक 5 ते 10 मिनिटाला फेटायला लागतात। तूप आणि पिठी साखर आपले फेटून झालेले आहे। आता चाळणीमध्ये एक मध्यम साईजची वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा चाळून घेतलेला आहे। अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठही चाळून घ्यायचे आहे। अर्धी वाटीपेक्षाही रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा आहे। रवाही चाळून घेत आहे। छोटा चमचा बेकिंग पावडर आहे। इथे तुम्ही सोड्याचाही वापर करू शकता, खाण्याचा सोडा। आता हे सगळं व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे। पिठी साखर आणि तूप चांगलं फेटून घेतले की याचा गोळा पटकन बनतो, जास्त वेळ लागत नाही। आता ह्याच्यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आहे। याला असंच मळून घेऊन याचा मस्त असा गोळा तयार करायचा आहे, एकदम मऊसूत। पहा, छान गोळा तयार झालेला आहे। आणि याचे छोटे छोटे असे पेढे तयार करून याच्यामध्ये 2 हाताने मध्ये असं थोडं प्रेस करून हे नानकटाई बनवायची आहे। पहा, मी 2 नानकट्या बनवलेल्या आहेत। मस्त अशा पद्धतीने सगळ्या नानकट्या बनवून घेतलेल्या आहे। याच्यामध्ये मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत। आपली नानकटाई छान अशी तयार झालेली आहे। मी कढई आधीच 10 मिनिटं गरम करण्यासाठी ठेवली होती। त्याच्यामध्ये स्टँड ठेवून एका प्लेटमध्ये नानकटाई ठेवलेली आहेत। साधारण 15 ते 20 मिनिटं नानकटाई ठेवलेली आहे। मस्त अशी नानकटाई आपली भाजलेली आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त 15 ते 20 मिनिटांमध्ये नानकटाई मस्त तयार झालेली आहे। एकदम कुरकुरीत अशी आपली खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे। ती साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरीच नानकटाई केलेली आहे। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।